बीटी कावडे रोड मोहम्मद सय्यदच्या भंगारच्या गोडाऊनमध्ये फ्रीज गेन्स टाकीचा भीषण स्फोट, 1 मयत 3 गंभीर जखमी। त्यामुळे मुंडवा घोरपडी भीमनगर परिसर हादरला आहे भंगारासाठी बेकायदेशीर घर भाड्याने देतात, लोकांच्या जीवाशी खेळतात म्हणून पोलीस प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी। रतन तडके, पुणे, जिल्हा प्रतिनिधी। नाही इथे काही नाही, 200-300 मीटर एकदा लाईट मारून सगळ्यात पहिले तुम्ही आले ना, तुम्ही सांगा काय झालं। या दादा तिकडे या समोर येतो। एक मिनिट। 5:30च्या सुमारास धमाका झाल्यासारखा आवाज आला। आम्ही तो पळत आलो। पळत आल्यानंतर पहिलं त्याच्या अंगावर पडून जागेवर मेलेलं आहे आणि 3 जण आम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवले। जागेवर पूर्ण भाजलेला माणूस आहे, त्याचं एका साईडला पडलेलं आहे आणि एवढा भयंकर आवाज होता की ते पूर्ण ब्रिजपर्यंत जोरात आवाज आला आणि काहीतरी बॉम्बसारखे वस्तूचा आवाज होता। 4-5 किलोमीटरपर्यंत आवाज गेला। त्या ठिकाणी बरेच ठिकाणी लोक घाबरले होते। आम्हाला वाटलं की विद्युत वाहिनीचा काहीतरी विस्फोट झालेला आहे, परंतु इथं आल्यावर माहीत पडलं की इथं ब्लास्ट झालेला आहे आणि हे एक माणूस आहे तर तो मरून पडलेला आहे बाजू। त्याचे घरातले लोकसुद्धा या ठिकाणी बाई आले, ते रडून त्याच्या अंगावर त्याला बाहेर काढलेलं आहे। बाकीचं जे आहे ते फायर ब्रिगेड आणि आले वरिष्ठ अधिकारी। काय परिस्थिती, किती विदारक परिस्थिती। बहुत भयंकर आवाज हुआ बाबा। क्या फटा? पूरा